सहस्रज्योती उजळू गाऊ अगाध तव महिमा देवा अगाध तव महिमा. सहस्रज्योती उजळू गाऊ अगाध तव महिमा देवा अगाध तव महिमा. ओवाळूया जय नारायण विष्णू परब्रह्मा जय जय विष्णू परब्रह्मा जय जय विष्णू परब्रह्मा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि निर्विघ्नं सर्वकार्येषु यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात् विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे नमः समस्तभूतानां आदिभूताय भूकृते अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे. व्यासाने प्रेरिले जे जे नामते पूज्यादहि चित्यचुद्यर्थचिन्तूया अल्पत्यातील प्रत्ययी सद्गुरुनाथ महाराज की जय. हरीचे गुणगाई हे भगवंताचे विष्णूचे गुण गाण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि त्याचबरोबर आज आपण त्याच्या आधीच्या पदामध्ये म्हटलं तसं हरीचे गुण गाणं हे भक्तीचं काम असलं तरी त्याच्याबरोबर त्यात होणाऱ्या ज्ञानाचा जो बोध आहे तोही मनाला बोध करीत असावा. मना बोध व्हावे भक्ती ज्ञान. तेही आपण 2 पदं तेवढ्यासाठी म्हटली की ज्याच्यावरून आपण नुसते त्याचं गुणगान करीत नाही आहोत, त्यातून आपण आपल्याला जो बोध मनाला घ्यायला पाहिजे ज्याच्या साह्याने आपले व्यवहार पुढे व्यवस्थित होणार तो बोधही त्यातून मिळावा म्हणून हे चिंतन आपण करतो आहोत. तर त्याच्यातले आपण गेल्या वेळेला 2 शब्द घेतले, आधीचे जे होते ते पुरे केले आणि 2 शब्द घेतले. त्यातला उरलेला भाग पहिल्यांदा बघूया. त्यातलं सर्वगहा आणि सर्वविद्भानो असे 2 शब्द आपण पाहिले. सर्वगहा सर्वत्र जाणारा यावरून आपण सुरुवात केली होती. त्याचे एक 5 साधकाला होणारे फायदे 5-6 जवळजवळ फायदे आपण त्यावेळेला पाहिले. 5 पाहिले. सर्वत्र जाऊ शकतो, सर्वत्र गहा यावरून कळलं. छान. आता मला लक्षात ठेवायचं आहे हे परत की भगवंत सर्वत्र गहा हे आहे. आता फायदे कळले पण इतर परिणाम बघायचे आहेत त्यातले ते बघितले पाहिजे. कारण फायद्याकडे तर आपलं लक्ष असतंच केव्हाही. काही स्कीम जारी झाली की मला काय मिळणार त्याच्यातून हा प्रश्न मनुष्य पहिल्यांदा विचारलं. सगळं ठीक आहे पण मला त्याचा काय फायदा हे आधी पहिल्यांदा आपल्याला समजून घेणं अगदी स्वाभाविक आहे. कारण असं काही एवढं सुटलेलं नाही सगळं आपल्या मनातनं. त्यामुळे आधी पहिल्यांदा माझं काय तर तसं ते काय फायदे होतात ते कळलं. त्यामुळे धडपडून कुठे गेलं पाहिजे असं नाही. शक्य असेल तर गेल्याशिवाय राहू नये, पण नाही गेलं तरी परमेश्वर तुमच्यापर्यंत येतो. तो सर्वत्र जाणारा आहे असा एक आपण त्याचा अर्थ पाहून त्याचा आपल्याला उपयोगी पाहिला. आता फायदे कळले, त्याचे इतर परिणाम बघायचे. तो सर्वगहा आहे. हे पंढरपूरहून गोंदवलन गडावर आहे तोपर्यंत ठीक आहे, किंवा आणखीन कुठे काय असेल तोपर्यंत काय शेगाव शिर्डी आपल्याला जे काय म्हणायचं असेल ते, तर हे जोपर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे. पण जिथं मी जाणार तिथं तो पण पोचणार. सर्वगहा जिथं जिथं मी जाणार तर शरीराने जाणार हे ओळखतोच, पण मनाने सुद्धा जाणार. तिथे तिथे तो येऊन पोचणार एवढं त्याला त्याची क्षमता आहे. हे सर्वगहामध्ये म्हणायचे पुढचे गोष्टी आहेत तर ते आता आपल्याला समजून घ्यायच्या. तर मी जिथं जाणार तिथं तो पोचणार. समजा मी मनातल्या मनात कोणाबद्दल काही चिंतणार तर तिथंही तो पोचणार. आता असं असलं जरा कठीण काम आहे थोडंसं. ते फायदे वगैरे होते ते तोपर्यंत ठीक आहे की नाही झेपलं तर नाही पंढरपूरला गेलं तर पंढरपूरहून पांडुरंग इथे येईल असं आपण त्याचा सहज सोपा अर्थ घेतला तर तो आपल्याला बरोबरच आहे, लागूच आहे. तर ते बरोबर आहे. पण आता मी जो काही कोणाबद्दल विचार करतो तो त्याला एक वेळ कळणार नाही पण भगवंताला कळणार. जसं सर्वविदमध्ये त्याला जोडून दुसरं आपण त्याचं नाम घेतलेलं आहे विचारासाठी, तसं ते पण चालू आहे. त्याच्याबरोबर तिथंही तो जाणार जिथे मी मनाने जाणार. मी कोणाबद्दल काय विचार करतो, मी मनाने कुठे जातो ते त्याला कळणार. तेव्हा इथं माझं मनामध्ये खरं काय चालू आहे ही क्षमता कळण्याची त्याच्यामध्ये आहे. ती सर्वसाधारणपणे आढळत नाही.
कारण खरं काय आहे ते कळत नाही, असं घरात नाही, बाहेर नाही, कुठेही होतं, हो की नाही. कोर्टात ते काहीतरी म्हणतात ईश्वर साक्ष खरं सांगेन वगैरे असं काहीतरी. मला तर असं ऐकलंय मी की ईश्वर साक्ष वकील सांगे, माझ्या वकिलांनी जे सांगितलं तेच मी सांगेन, दुसऱ्या वकिलांनी सांगितलं काही सांगणार नाही, असा काहीतरी त्याचा अर्थ असतो असं म्हणतो. आपल्याला काय मोठ्या गोष्टी येतात त्यामुळे पण बोललेलं ईश्वर साक्ष माझ्या वकिलांनी जे मला सांगायला सांगितले तेच मी सांगेन असं मनातल्या मनात म्हणायचं, आणि म्हणजे काय म्हणतात ते म्हणायचं सगळं, म्हणजे पुन्हा दोष लागत नाही आपल्याला असं ऐकतो. तर ते काय जे सांगणार तसं तिथे चालतं. पण इथे भगवंत तुम्ही जाणार आहात, जो विचार केलेला आहे, जे पाहिलेलं आहे, जे नाही, जे खरं आहे ते सगळं त्याला माहीत आहे, तिथपर्यंत तो जाणार. सर्व गाह आहे, त्यामुळं एक वेळ सत्यापर्यंत न्यायालय जाऊ शकणार नाही, पण भगवंत जाऊ शकतो. समजा अगदी चांगला अर्थ पण घेऊ, प्रामाणिकपणे काम केलेलं आहे, ते एस्टॅब्लिश होत नाही किंवा तिथे ते सिद्ध होत नाही, पण भगवंताजवळ सिद्ध होतं. तुमचा भाव शुद्ध होत आहे भगवंताला कळतं, अशुद्ध होता तेही कळतं. आता एकदा सूर्य उगवल्यानंतर आपल्या हातात आहे का की कुठल्या गोष्टीवर प्रकाश पडेल आणि कुठल्या गोष्टीवर पडणार नाही, जी जी गोष्ट आहे तिच्यावर पडणार, तसा हा विषय आहे. तर तसं सर्व हा याचा अर्थ असा आहे. अर्थात असं असल्यामुळे एकदम आपल्याला काळजी वाटण्याची शक्यता आहे. असं जर झालं तर काय होईल, तर काही होणार नाही, ते भगवंत आपल्याजवळच ठेवतो, हा त्याचा गुण आहे. हरीचे गुण गाई. भगवंत कोणाला सांगते त्यांच्या मला तुमच्याबद्दल असं आहे बरं का, म्हणजे ते तसलं काही नाही, तो भगवंत आहे, इट्स ॲरोज बस, बाकी काही नाही. तो साक्षी आहे, यात पुढे आहेच ते. तर तो फक्त साक्षी, तो पाहतो, याच्या मनात असं आलेलं आहे, ठीक आहे, चांगलं आहे, वाईट आहे, काय असू आहे, मत्सर आहे, अमका आहे, तमका आहे, काय आहे ते त्याला माहीत आहे. याच्यामुळे आपल्याला काळजी करायचं कारण नाही. आपल्या भावना, आपले विचार, आपल्या दिशा या जर चांगल्या ठेवल्या तर तेवढ्या पुरतात. म्हणजे म्हणायचं मुद्दाम असं आहे की आजच्या काळामध्ये ते कम्युनिकेशन गॅप वगैरे म्हणतात वगैरे, तसलं काही तिथं नाही आहे असं मला म्हणायचं. आपल्याकडे कम्युनिकेशन गॅप, जनरेशन गॅप वगैरे अशा बऱ्याच गॅप निर्माण झालेले आहेत. रस्त्यावरचे खड्डे परवडले इतक्या गॅप झालेले आहेत आता. तर त्या एकमेकांच्यात, पतीपत्नींच्यात, मुलांच्यात, मोठ्यांच्यात, सगळ्यांच्यात अशा गॅप सगळीकडे गॅपच म्हणतात, सगळीकडे झालेल्या आहेत अशा. तर भगवंताजवळ गॅप नाही, सर्व गहा. म्हणजे त्याला तसं वाऱ्यावरून, जमिनीवरून, पाण्यावरून, कुठेही काही मनातून कुठूनही कुठेही जायला काही अडचण नाही आहे, एवढं लक्षात ठेवलं तर ही चांगली गोष्ट आहे. मग त्यामुळे मला असं म्हणायचं नव्हतं वगैरे असं त्याला काही म्हणावं लागत नाही. हा एक चांगला फायदा त्याचा. आपल्याला व्यवहारात अनेकदा असं म्हणावं लागतं ना, मी जरी असं म्हटलं असलं, असे शब्द वापरले असले तरी मला असं म्हणायचं नव्हतं असं तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे मग त्यांचा पारा खाली येतो किंवा काय ते वर जातो, काय असेल ते जे काय होतं तसं तिथं काही नाही. त्यामुळे जनरेशन नाही, कम्युनिकेशन नाही, अशा तऱ्हेच्या गॅपची काही गरज नाही. तो जिथे आहे तिथे जाऊन पोचतो. म्हणजे आपल्याला मागे बोललो तो भाऊसाहेबांचं, तर तसं भाऊसाहेब महाराजांचे ते चिंतवंत आपटे होते ना, ते शिदा घेऊन येत होते वगैरे, मागे आपल्याला बोललो होतो एका संदर्भात, तर त्याची मला आठवण होते. ते सर्व हा म्हणजे ही जी लक्षणं आहेत ती भगवंत ही वाटून सगळ्या संतांच्याकडे देतो, म्हणजे आपल्याला थोडीशी पटावीत, आपल्याला थोडीशी पटली पाहिजेत ना, ही सगळी लक्षणं बरोबर आहेत. पण मला त्याचे भगवंत म्हणजे माझ्या दृष्टीनं फार मोठी उंची झाली असं जर झालं तर जवळचं त्यातल्या त्यात सापडण्यासारखं म्हणून भगवंत ते संत वगैरे देतो. मग त्यांच्याकडे पण यातली लक्षणं आढळून येतात सर्व गहा. तर त्याचं मला ते आठवण झाली सर्व गहावरनं. तर ते ज्या वेळेला हे चिंतवंत आपले भयंकर परीक्षा घेणारे होते, त्यांनी गुरुंना सुद्धा ते आव्हान दिलं होतं की तुमचा मला महिन्यात प्रत्यय नाही आला त्यांच्या पद्धतीनं, परत तो नाही आला तर मी हे खोटं आहे असं समजेन आणि मी वृत्तपत्रात देईन, अमुक तमुक करीन, असं होतं. ते जमखंडीचे मोठे ग्रस्त होते. आता ठीक आहे त्यांच्याजवळ, पण त्यांनी असं केलं होतं आणि त्यांना प्रत्यय त्यांनी दिला, आणि त्यामुळे पुढे त्यांनी काय हा विषय कधी त्यांच्या डोक्यात आला नाही आणि त्यांनी तो सोडून दिला. जितके प्रमाण होते तितके ते अनुभवाला पण प्रमाण होते, तर ही चांगली गोष्ट होती. तर त्याप्रमाणे ते झालं. आणि नंतर मग शेवटी ते एक दिवशी मग पुढे श्रद्धा बसली. मग ते श्रावण सप्ताहाला तिथून ते धान्य घेऊन येत असत वगैरे, आपल्याला मागे बोललो होतं. तर ते धान्य घेऊन तिथून ते पूर्वी बैलगाड्या होत्या, ते बैलगाडीतून ते धान्य याच्या जमखंडीहून घेऊन ते इंचगिरीला मठामध्ये येत होते. भाऊसाहेब महाराजांच्या इकडे सप्ताह चालू होता, ते भजन वगैरे चालू होतं आणि सगळी मंडळी बसली होती. सकाळची वेळ, इकडे स्वयंपाकाची तयारी. आणि त्यावेळेला एकदम भाऊसाहेब महाराज काय म्हणाले, अरे भजन काय करताय, तो चिंतोपंत तिथे घोड्यात अडकलाय म्हणले, जा रुतला म्हणले तो तिथे. सर्व गहा चिंतोवंत रुतला म्हणले, पळा. आणि खरोखर चिंतोबंतांची गाडी ते चिखलामध्ये ओढ्यातल्या ऋतून बसली होती आणि बैलांना काय बाहेर निघत नव्हती. तर ह्यांच्याकडून, आणि ते म्हणले टाळ मृदुंग बरोबर घेऊन भजन करीत घेऊन या म्हणले चिंतोबंताला, असं आहे. आणि खरोखर ही सगळी मंडळी त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या ओढ्याकडे गेली आणि ओढ्याकाठी जाताना जोरात टाळ, भाऊसाहेबांनी सांगितलं टाळ वाजवत गेली सगळेजण जोरात. आणि ते टाळाचा आवाज एवढा मोठ्या जोरात होता की त्यामुळे बैल बुजले आणि जीवाच्या आकांतांनी पळायला सुरुवात केली. त्याबरोबर ते ओढ्यात बाहेर निघाली. काय मुद्दा
जाऊ दे, मजा असते संतांच्या चरित्रात, हे सगळं लिहून ठेवलेलं असतं म्हणून बरं आहे आपल्याला कळतं तरी. तर सर्व गहा, आता काय चिंतोपंत कुठे, तो ओढा कुठे, ती भजन चाललंय ते इंचकीतलं मठ कुठे, आणि याच्यातलं अंतर काय, आणि ते जाऊन सांगतात काय मध्येच एकदम की जेवायलाची तयारी नाही, भजनाचं काय करताय तिकडे जा, चिंतोपंत ओढ्यात अडकला, हे काय आहे, हे सर्व गहाचं आपल्याला प्रत्यंतराला येऊ शकणारं संतांचं स्वरूप. तर अशा दृष्टीनं विचार केला तर आपल्या आता साधकाच्या दृष्टीनं काय घ्यायचं ते लक्षात येऊ. मग त्यावेळेला 5 मुद्दे सांगितले. 6व्यापासून बघू, 1, 2, 3 गोष्टी घेण्यासारख्या आहे. तर आपल्या कृतीच नव्हे, मनुष्य एखाद्या वेळेला कृतींची काळजी घेईल, अलीकडे ती सुद्धा घेत नाही. पेपर उघडला तर लक्षात येईल अलीकडे कृतींची सुद्धा मनुष्य काळजी करीत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. पण ठीक आहे, त्यातल्या त्यात सर्वसामान्य मनुष्य हा कृतींची काळजी करून वागतो, पण भावांची काळजी करून वागतोच असं नाही. तर साधकाच्या दृष्टीने याद घेण्यासारखं काय आहे, तर मी माझ्या कृतींचीच नव्हे तर माझ्या मनातल्या भावांची सुद्धा काळजी घ्यावी. म्हणजे त्यात वाईट असतील, मत्सर असेल, असूया असेल, तर त्याचा त्याग आपणहूनच करावा, कारण त्यांना ते कळत असतं. सर्व गहा, सर्ववित्त दोन्ही गोष्टी आहेत पाठोपाठ. तर ते जाणणारे आहेत, त्यांना ते कळत असतात. मी बेसावत असू दे, सावध असू दे, असूया असू दे, ते त्यांना कळतच असतं. आणि त्याची शिक्षा घेण्यापेक्षा, कारण शिक्षा पण होत असते, तो न्यायी आहे, त्यामुळे पुढे आहे न्यायो नेता समीरण, हा पुढे आहे. तर त्यामुळे त्याचा न्याय केल्याशिवाय तो राहत नाही. मग आपण असलं बाळगाच कशाला आपल्याकडे, तर आपण त्याचा त्याग करावा. त्याचा परिणाम होईल का नाही, ज्याला कळतं आहे तो परिणाम करून घ्यायला समर्थ आहे, ते बघतील पुढे काय करायचं त्याचं. ते माझ्या मनात नाही ना, मग संपलं. मग माझ्या मनात नाही हे करण्याची जबाबदारी मात्र माझी आहे, ती भगवंताची नाही. म्हणून सर्व गहाचं साधकाने एवढं घ्यावं की काही वाईट मत्सर असू या काही मनामध्ये असेल तर तिचा त्याग आपण करावा की ते बरोबर पोचतेच ते. कारण जर मत्सर तुमचा पोचत असेल तर तुम्ही मत्सर सोडून दिलेलं सुद्धा पोचणारच, तिथेही ते येऊन पोचणारच. तर त्यामुळे ते आपण करू शकतो. आपले भाव चांगले, संकल्प काही असतात, इच्छा असतात. आपण आता इथे प्रार्थना केली परवा की असे आमच्या मनात संकल्प आहे, आपण टळीला ना. तर त्यासाठी त्या लागणाऱ्या ज्या कृती आहेत तर त्याची सुद्धा तिथपर्यंत जाऊन सुद्धा ते पोचतात. म्हणजे त्या कृतीला बळ देण्याची, कारण भगवंत नेहमी, आता परवा दिवशी आपला विषय निघाला होता, दयादक्ष तो साक्षीने पक्ष घेतो, बाजूला राहून. आता अलीकडे बाहेरून पाठिंबा देत नाहीत, म्हणजे ऐकतात बाबा असं काय 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 होत असतं. अलीकडे नवीनच लोकशाही डिझाईन केलं तेव्हा असलं काय नव्हतं तेव्हा, मग त्यामुळे ते आता नवीन त्यात घालावं लागलं आता हे की असं पण करता येतं. तो पूर्वीपासूनच करतो, तो त्यात पडत नाही व्यवहारात तुमच्या. तो साक्षीने पक्ष घेतो, साक्षी राहतो, पाहत राहतो आणि तुमचा पक्ष मात्र घेतो. जर चांगला असेल तर त्याचा पक्ष भगवंत घेतो. तर हे जर आहे तर माझ्या मनात जर चांगले भाव बाळगलेले असतील किंवा चांगल्या इच्छा असतील तर त्याचा पक्ष भगवंत घेतल्याशिवाय राहत नाही. तो सर्व काय आहे त्याला कळतं, ते सर्ववित आहे त्यामुळे त्याला कळतं. तर आपण जर सर्वांचं भलं व्हावं अशी मनोकामना आपल्या मनाशी बाळगली, ज्ञानेश्वरांनी सगळं मागून शेवटी आता मला अमुक द्या असं नाही, सर्वांचं सगळ्यांचं कल्याण होऊ दे असं म्हटलंय. तर ते जे म्हटलं ते शेवटी पसायदान आहे. ते आपल्या मनामध्ये जर समजा वागवलं किंवा तशाच इच्छा बाळगल्या तर त्याला ते पक्ष घेतात त्याचा. म्हणजे मीच पास होऊ दे असं नाही, तो पण पास होऊ दे. मलाच माझंच घर होऊ दे असं नाही, त्याचं पण घर होऊ दे. माझं मार्गी लागू दे असं नाही, त्याचं पण मार्गी लागू दे. असं काहीतरी जर म्हटलं गेलं असलं तर सर्वांचं कल्याण ह्याच्यामध्ये गणिताने सुद्धा स्वतःचं कल्याण आपोआप होतं. म्हणजे तशी काळजी करण्याचं कारण नाही. काही काहींना वाटतं की सगळ्यांचं कल्याण म्हणजे मग माझं काय होणार, तर तसं काही नाही. त्या सर्वमध्ये तुम्ही नाही का, त्यामुळे तुमचं पण कल्याण होणारच आहे. पण जरा दुसऱ्याचं कल्याण चिंता थोडंसं अडचण वाटते, तर तशी काही वाटायचं कारण नाही, त्याला कळतं ते. आता शेवटची गोष्ट 8वी, यातून शिकण्यासारखी आपल्याला काय आहे, तर आता ठीक आहे माणूस आहे तर तो चुकतो, साधक आहे तो चुकतो. व्याख्याच तशी केली महाराजांनी, म्हटलेच की कधी कधी बरोबर असतो आणि कधी कधी चुकतो, तोच साधक म्हणले. जो नेहमीच बरोबर असतो तो सिद्धच आहे, त्याचा प्रश्न नाही. महाराजांची व्याख्या एकदम सोपी आहे, आपल्याला कळण्यासारखी आहे. कधी बरोबर कधी चुकतो, म्हणजे कधी रागवायचं नसतं पण रागावलं जातं आणि गेल्यानंतर लक्षात येतं, मग त्याला साधक म्हणायचं. पण लक्षात येतं म्हणून साधक म्हणायचं. आता याच्यावरून लक्षात घ्यायला हरकत नाही. तर आता लक्षातच येत नाही, ऐशी गेलं तर त्याला इलाज नाही, तो साधकच नाही म्हणून. तर असं लक्षात ठेवायला हरकत नाही. तर माणूस आहे ठीक आहे, चुकला, साधक आहे, चुकला, मान्य आहे, तर ते साधक आहे म्हणून लक्षण आहे. तर ह्यातून आपल्याला काय घेता येईल, तर माझ्या मनोमन, कदाचित व्यवहारामध्ये ते शक्य नसतं पण मनोमन क्षमा मागावी. आता जे सर्व गहा आणि सर्ववित आहे त्यांना तुमची क्षमा नाही का कळणार मागितलेली, ती पण कळणार. मग समजा जर असं झालं असेल तर ते मागावं, आणि ते मागितलं की तीही स्वीकृत होते, तिच्याही पक्ष घेतला जातो.
की ह्याला हे म्हणायचं नव्हतं किंवा ह्याला हे करायचं नव्हतं, पण ते झालं. मग आता काय करू देत, आता मला मनोमन क्षमा मागू देत, म्हणजे माझा मार्ग मोकळा झाला. ज्या अडथळ्याने मी त्या कृतीने अडथळा निर्माण होणार, चुकीच्या कृती म्हणजे प्रगतीला आड येणारे अडथळे. साध्या भाषेमध्ये प्रगतीच्या आड येणारे अडथळे म्हणजे चुकीच्या कृती. आपल्याला चुकीच्या कृती कशा ठरवता येतील, तर माझ्या प्रगतीच्या आड येणाऱ्या गोष्टी त्या चुकीच्या कृती, त्याने अडथळा निर्माण होतो. तर त्या गोष्टी माफ होतात क्षमेने. क्षमेचं ते सामर्थ्य आहे की ती ते माफ करू शकते, त्याचा परिणाम माफ करू शकते, एवढं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. कारण जो हे कार्यकारण भाव ठरवतो तो त्याच्या पलीकडे आहे. त्यामुळे तो ते कार्यकारण भाव ओलांडून सुद्धा तुम्हाला मोकळं सोडू शकतो, एवढी त्याच्याकडे क्षमता आहे. ह्याची जर खात्री आपल्याला असेल तर हे वाईट कृतींचे परिणाम आहेत त्यामधून क्षमेने किंवा मनाच्या ह्या भावाने मुक्त होता येतं. कारण ते पण त्याला कळतात, कारण त्याला त्याची कारणं माहिती असतात. मुळात चुकीच्या कृतींची कारणं काय असतात, तर अज्ञान असतं, कळत नाही, परिणाम काय होतील हे कळत नाही म्हणून चुकीची होती. काही काही वेळेला कळतं पण वळत नाही म्हणून कृती होते. चुकीची कृती म्हणजे काय असणार आहे, चुकीच्या कृतींची परिणाम कळत नाही म्हणून चुकीची कृती झाली. काही काही वेळेला एक कळलं नाही म्हणून झाली, काही वेळेला कळले पण त्याच्या नियंत्रणात नाही. आता विकारांच्या बाबतीत मनुष्य पाहतो की त्याच्या मागून हे डोक्यात असतं पण नाही त्यावेळेला आवरत, तो बोलून मोकळा होतो. काय ते 2 शब्द 4 शब्द अपशब्द वापरून मोकळा होतो. आता काय करायचं, आता वापरून तर झाले, आता मनातल्या मनात आहे ना मार्ग अजूनही, कारण भगवंत तिथे आहे त्यामुळे त्याला ते कळू शकतं. तर हे त्याची कारणं असतात. काही वेळेस स्पर्धेपोटी मनुष्य करतो, वेसावतेपोटी करतो, चुकीच्या कृतींची कारणं आहेत अनेक. तर त्या चुकीच्या कृतींना परिमार्जन करण्यासाठी आपला भाव शुद्ध ठेवण्याचं किंवा क्षमेचा भाव ठेवण्याचं काम आपल्याकडे आहे. ते जर केलं तर हा सर्वगहा आणि सर्ववित असलेला भगवंत आपल्याला क्षमा करू शकतो. आणि आपण कसेही वागलो तरी त्या क्षणी तो तिथून त्याला बाहेर काढण्याची क्षमता आहे. फक्त ते शुद्ध असावं. आपण जे मागतो आहोत, जे काय व्यक्त केलेलं आहे ते मनापासूनचं असावं, हे त्यातलं आहे. सर्ववित त्यातला उरलेला भाग सूर्य, ते सूर्याचा मुद्दम त्याच्यात भानू शब्द आपण बघितलं गेल्या वेळेला की भानू शब्द वापरला आहे. तर सूर्याचा प्रकाश हा म्हणजे सूर्याचं उगवणं म्हणून म्हटलं, सूर्याचं उगवणं हे सर्व गोष्टी प्रकाशित करतं. घर प्रकाशित केलं, झाड प्रकाशित केलं, तुम्हाला प्रकाशित केलं, वस्तू काटे कुठे काय जे असेल ते सगळं प्रकाशित केलं, हे बरोबर आहे. पण सूर्याने मन प्रकाशित होतं असं नाही, भाव प्रकाशित होतात असं नाही, चित्त प्रकाशित होतं असं नाही. बाहेर बरं वाटतं उजाडल्यावर, हे बरोबर आहे, पण मन प्रकाशित होते, मन दिसायला लागत नाही लगेच. एक सूर्यप्रकाश पडला आणि दुसऱ्याचं मन लगेच दिसायला लागलं असं नाही होत. म्हणजे दृश्य प्रकाशित करण्याचं सामर्थ्य सूर्यामध्ये आहे. फक्त मला कळण्यासाठी त्यात भानू शब्द म्हणजे सूर्य शब्द घातला, तेवढ्यासाठी घातला की मला प्रकाशित होतं म्हणजे काय हे एरवी सांगून नाही लक्षात येत. म्हणून सर्वविध भानू, म्हणजे भानू युवा त्याच्यासारखा सूर्य कसा प्रकाशित करतो, त्याचा प्रकाश पडला. हे आपण नाही का साधं खोलीत आलो, अंधार असला, बटन दाबलं, एकदम दिसलं की लगेच मनुष्य चालत जातो, बसतो, काय ते व्यवहार करतो, का तो प्रकाश पडला म्हणून. मग प्रकाश पडल्यावर वस्तू प्रकाशित होतात, त्यामुळे व्यवहार सुकर होतात. याची माणसाला सवय आहे. म्हणून सर्वविध भानू, जाणीव, खरं सांगायचं तर त्यांना जाणीव म्हणायचं आहे, विथ जाणणं आहे. ते जाणण्याने खरा प्रकाश पडतो, पण आता एकदम जाणण्याने प्रकाश पडतो हे कळत नाही. आपण म्हणतो ना डोक्यात प्रकाश पडला वगैरे, परवा म्हणलं तसं की आता डोक्यात प्रकाश पडला असं, ते जे काय होतं ना आपल्याला, आता तिथे कुठे प्रकाश पडतो म्हणजे काय आपल्याला तर काय माहिती नाही कुठे पडतो ते, पण होतो प्रकाश पडल्याचा काहीतरी जो परिणाम आहे तो अनुभवायला येतो की नाही, की एकदम मार्ग आता मला दिसला की असं करायला पाहिजे, काय जे असेल ते योग्य, काय मार्ग दिसला आता, तर असं करायला पाहिजे. म्हणजे जो डोक्यात प्रकाश पडला, तो जो प्रकाश पडला तो प्रकाश पडलेल्याचा अनुभव मला आहे. म्हणून भानू शब्द वापरला, कारण तो फक्त सरळ दृश्य अशा असलेल्या गोष्टी प्रकाशित करतो, पण अदृश्य गोष्टी प्रकाशित करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. सर्ववित हे जे त्याचं विशेषण आहे किंवा जे नाम आहे, त्या नामाने असं सूचित होतं की माझ्या ज्या गोष्टी प्रकाशित होऊ शकत नाहीत सूर्याने, त्या सुद्धा प्रकाशित करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. मग एवढं जर लक्षात घेतलं तर मग माझ्या मनात निराशा आहे म्हणजे अंधार आहे, तो प्रकाशित करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. तो सर्ववित आहे. तो सूर्यासारखा अडणार नाही डोक्यावर येऊन. सूर्य येईल आणि डोकं तापून जाईल, फार तर काय होईल, सूर्याच्या प्रकाशात उभं राहिलं तर बराच वेळ तर डोकं तर प्रकाशित होईल, पण त्याच्यामुळे ते गरम पण होईल, जास्त वेळाने सहन होणार नाही. पण सर्ववित ही जी भगवंत आहे त्यांनी मात्र तसं होणार नाही. डोक्यात पडलेला अंधार दूर होईल. कारण डोक्यात अंधार पडला म्हणजे ते डिप्रेशन वगैरे येतं ना अलीकडे बऱ्याच वेळेला, असं म्हणतात मोठा आजार झाला आहे आणि पुढे वाढेल असं दिसतं एकंदरीत सगळी परिस्थिती पाहता. तर त्याच्यावर तसं औषध नाही देत आहे.
म्हणतात बुवा आपलं शास्त्र नव्हे ते, पण अँटी डिप्रेसंट वगैरे काहीतरी देतात, पण ते जे काही औषध आहे ते निर्णायक नाही आहे त्याच्यावरती. म्हणजे मूळ जर प्रकाश पडला तर स्वच्छ होईल सगळं, हे खरं त्यातलं. बाकीचं जे आहे ना ते तात्पुरता आपला उपचार, आपण आपलं मलमपट्टी काहीतरी करायची, बरं झाल्यासारखं त्याला वाटलं म्हणजे झालं एवढंच. बरं झालेलं असतं असं नाही, बरं झाल्यासारखं त्याला वाटतं काही काही वेळेला. जसं एखाद्या व्यसनाने माणसाला वाटतं बस आपण एकदम स्वर्गात आहोत वगैरे असं काहीतरी वाटतं म्हणतात लोकांना, एकदम आपण तरंगतो आहोत, उच्च पातळीवर आहोत वगैरे, काय वाटेल त्यावेळेला ते काही सांगता येत नाही, असे लोकांचं होतं म्हणतात त्यांचं काहीतरी. तर तसं कदाचित ह्या औषधाने असं वाटेल, पण प्रत्यक्ष तो जमिनीवरच असतो, किंबहुना जमिनीवर सुद्धा नसतो. म्हणजे व्यवहाराच्या दृष्टीने जमिनीवर सुद्धा अवघड जातं राहणं त्याला, अशी परिस्थिती होती म्हणतात. तर असं जे काय होतं म्हणतात ते तसलं काय होत नाही, इथं एकदम सर्ववित आहे. त्याचं जर समजा भान मला असेल, स्मरण जर मला असेल, हा भगवंताचा गुण जर माझ्या लक्षात असेल, तर माझ्या मनात जी नैराश्याची काय स्थिती आहे की कशाहीमुळं आलेली असू दे, जगातल्या कोणत्याही गोष्टीमुळं. आजच आपण वाचलं असेल की एक सिनियर ऑफिसर, IAS ऑफिसर 4 माणसांचे खून करतो. काय मला सांगा, डिप्रेशन, एवढंच. असं तरी नॉन रिझन, बाकी आपल्याला त्यात काही कमेंट करायचं कारण नाही. पण आपण शिकतो ना ह्याच्यातनं, शेवटी वस्तुस्थितीचं काय परिस्थितीत शिकतो ते जास्त मोठं आहे ग्रंथापेक्षा. हे उघडे ग्रंथ आहेत सगळे मांडलेले, मग त्याच्यात शिकायला मिळतं ना सगळं आपल्याला. तर त्याच्यात हे असं का होतं, तर त्या ठिकाणी काय ते डिप्रेशन निर्माण झालं. तिथे जर भगवंताची जाणीव जागी असती, ही सर्ववित जे आहे तिचं जागा असतं, तर ही वेळ नाही येणार. एक वेळ मनुष्याला परिणाम काय होतं, ही सर्ववित ही जाणीव आहे, जशी एखादी बॅटरी टाकल्यावर झोत पडतो जाऊन आणि ती वस्तू दिसते. हे आपल्याला लौकिकदृष्ट्या झालं. सर्ववितची जाणीव झाली, भगवंताला सर्व जाणीव आहे. समजा माझ्या मनामध्ये XYZ नाही, काय वाटेल ते असेल समजा, तरी तिथे ते जाऊन पोचायचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. त्यामुळे त्याला हे माहीत आहे. आता काय करायचं ते मी करायचं, ते मगाशी सांगितलं तसं क्षमा असेल, परिमार्जन असेल, मग भाव असेल तुमचा, किंवा काय चुकल्याबद्दलची तळमळ असेल, काय असेल ते जे मनात बाळगायचे ते बाळगलं तरी त्याचं सगळ्याचं डिप्रेशनकडे जात नाही. ते जाईल फार तर क्षमा मागण्याकडे जाईल, काहीतरी कृती असेल चांगली तर ती करण्याकडे जाईल. विधायक कृतींकडे वळवण्याचं सामर्थ्य या वितमध्ये आहे, सर्ववितमध्ये आहे. आणि ते ईश्वरोपासनेने कळतं, म्हणून या नामांच्या उपासना सांगितल्या. तर त्या परिणाम जे आता जी कर्म भोगतो ते परिणाम, आताचे हे एक उदाहरण घेतलं आपण, तसं तो जो परिणाम झाला त्याचं कारण काय आहे, त्याच्या कर्मामध्ये असलं पाहिजे. तर ते कर्म प्रकाशित होतात. सर्ववितमुळे आपली कर्म प्रकाशित होतात. असं का झालं असं कळत नाही. मनुष्य म्हणतो माझ्या वाट्याला असं का आलं, तुमच्या वाट्याला असं का आलं, ते दुसऱ्याच्यामुळं का आलेलं आहे. माझं पोट बिघडायला त्यांनी काहीतरी चुकीचं खाल्लं, असं का झालेलं आहे, असं कसं होईल नाही का. काहीतरी माझ्याच खाण्यात चुकीचं आलं म्हणून माझं पोट बिघडला, त्याला तो काय करणार. तसं हे आहे. मग हे प्रकाशित करतं आणि सांगतं की तुमची कर्म तशी आहेत. आता मला ती वाटत नाहीत, हा माझा दोष आहे. मी तेवढा इम्पार्शियल नाही, मला तसं कबूल करण्याचं सामर्थ्य नाही, कदाचित समजतही नसेल, तर ती माझी कर्म आहेत. मला असे गुण का, तर माझा पेपर तसा होता म्हणून, एवढंच त्याचं उत्तर आहे ना. सरळ सांगायचं तसंच आहे, इतकं सोपं आहे. तर ती जाणीव जी सर्ववित आहे ती ते जाणवून देते तुम्हाला की अरे हे इथं आहे, हा जो परिणाम भोगतोय त्याचं कर्म चुकीचं आहे म्हणून हा परिणाम झाला. मग आता त्यातून बाहेर पडायचे 2 मार्ग आहेत. एक क्षमेचा मार्ग आहे, तो सोपा आहे, पण दुसरा काही कर्म ही एकट्याशी निगडीत नसतात, ती अनेकांशी निगडीत असतात. मग अशा वेळेला काही परिणाम भोगून बाहेर पडावं लागतं. मग आपण जे आता प्रारब्ध भोगतो म्हणतो आपण, त्याला ते साठलेलं राहतं, हे सगळं लगेचचं आहे, तर ते भोगून बाहेर पडावं लागेल. मग 2 दिवस लंघन करावं लागतं, असं सर्ववित सांगते तुम्हाला. 2 दिवस लंघन करून राहिलं आणि जर पोट हलकं ठेवलं तर शांत होतं, सगळी सिस्टीम परत जागेवर येते. अशी निसर्गाची यंत्रणा आहे. हे सर्ववित असल्यामुळे आपल्याला त्याची काळजी करायचं कारण नाही. तर चुकीची कर्मसुद्धा अज्ञानातून होतात. आता हे जर आहे तर ही जाणीव, हे काय आहे, ज्ञानाला प्रकाश म्हटलेलं आहे. तसं सूर्याचा प्रकाश असतो, तो भानू जो जोडला, सूर्य जोडला, तो प्रकाशित करण्यासाठीच जोडला, म्हणजे दिसेल आपल्याला एकदम. तसं कर्मांची कारणं असं आपल्याला दिसेल आणि आपण आत्ताची कर्म तरी चांगली करू शकू आणि पूर्वीच्या कर्मांचे परिणाम आनंदाने भोगू शकू. एकतर नसेल जे क्षमेने परिहार होतात ते क्षमेने परिहार करू. हे दोन्ही मार्गाने आपल्याला पुढे जायला शक्य आहे. तर हे जे आपल्याला आकलन झालं याला प्रकाश म्हणायचं. ह्याला खऱ्या अर्थाने जाणीवेचा प्रकाश हा खरा प्रकाश, सूर्याचा प्रकाश हा कळण्यासारखा प्रकाश, त्यांनी दृश्य प्रकाशित होतं. जाणीवेनी मूळ प्रकाशित होतं, जे काय आहे ते, जे आपलं मूळ काहीतरी आहे ना, आतमध्ये चित्त आहे ते प्रकाशित होतं. म्हणून कळणं हा खरा प्रकाश आहे असं लक्षात ठेवा आपण. आणि तो कळण्याचे सामर्थ्य ह्या सर्ववितमध्ये आहे. ते सर्वच जाणतं. तर माझ्यापुरतं तर जाणणं त्याला नक्की शक्य आहे, तर त्याला त्याचीच कास धरावी, म्हणजे बरोबर आपली बाकीची सगळी माहिती त्याच्या पद्धतीनं पुढे जाते. आता असं सगळं जर कळलं तरी सुद्धा करता येत नाही ही अडचण राहतेच. जी गोष्ट कृती करायची आहे ती करता येत नाही असं जे म्हटलेलं आहे ना, म्हणजे
अनिच्छन्नपि वार्ष्णीय बलादिव नियोजित, म्हणजे जरी इच्छा असली, अर्जुनाने विचारलं नाही का शेवटी की बाबा हे सगळं खरं आहे, मला दिसतंय हे सगळं, पण अनिच्छन्नपी वार्ष्णीय बलादिव नियोजित असं माझ्याकडून का होतं किंवा कोणाकडून का होतं, हे सगळं कळून सुद्धा असं का घडतं, तर कामेश क्रोधैश रजो गुण समद्भव असं सांगितलं ना शेवटी. त्याचे उत्तर म्हणून त्यांनी सांगितले पुढे काय जे असेल ते. तर ह्या गोष्टीमुळे माणसाला ते ताब्यात नाही राहत, म्हणून तो असं करतो, असं त्याचं उत्तर सांगितलं. तर जो सूर्य, आपण आता जी उदाहरणं घेतली ती क्रमाने परत एकदा घेऊ, की जो सूर्य ज्याच्याजवळ कठीणात कठीण निर्माण केलेला पदार्थ नुसता जवळ सुद्धा जाऊ शकत नाही, त्याच्याजवळ जाऊ शकत नाही, सूर्याजवळ आजही परिस्थिती अशी आहे की आपल्याला त्याच्या कितीतरी लांब, म्हणजे ते संख्या कोटी बिटी ते असते, आपल्याला काही ते बनगडीत काही पडायचं कारण नाही, पण ते खूप कोटी लांब लावून ते बघावं लागतं, निरीक्षण करावे लागतात. जवळ गेलं तर भस्मसात होईल, ते निरीक्षण नाही काय नाही, निरीक्षकही नाही, निरीक्षण नाही, ते निरीक्षण या नाही सगळं भस्मसात होतंय. इतकी एका सूर्याची हकीकत आहे. तर विश्वाचं काय, आपण विश्वम इथपासून सुरुवात केलेली आहे, तर विश्वाचं काय हा विचारच करावा नसतं फक्त. पण आपण दुसरा क्षणभर एक विचार करा, त्याच उदाहरणाचा फक्त आपल्या विचारासाठी ठेवतो, की सूर्याचा प्रकाश माझ्यापर्यंत येतो, या सूर्यापर्यंत माझ्यातली जी निर्माण, आज पोलाद आहे, अमकं आहे, तमकं आहे, किती धातून, किती संयुगन, किती काय गोष्टी निर्माण केल्यात, पण त्यातली त्याच्यापर्यंत जाऊ शकत नाही, वितळून जाईल, नष्ट होईल, अशी अवस्था ज्या सूर्याच्या प्रकाशाची सूर्याची आहे, त्या प्रकाशाला एक साधा ढग अडवू शकतो. ही एक गंमत लक्षात ठेवावी. एक साधा ढग आला तर त्याचा प्रकाश झाकण्याचं सामर्थ्य सुद्धा ह्या एका साध्या ढगामध्ये आहे. ढग जर आला तर सूर्य दिसत नाहीसा होतो. सूर्याबरोबर जवळ जाऊन झाकणं बिकणं ते काय बोलू नका, पण एक ढग आला तो मात्र तो नाहीसा होतो. तसं आपल्या मनामध्ये असे विकारांचे ढग आले तर सर्वविध सुद्धा झाकली जाते. त्याचं आपल्या दृष्टीनं लक्षात ठेवायचं. असं का होतं, जर भगवंताची मी उपासना करीत असेन तर कधीतरी एखाद्या वेळेला सूर्यासमोर ढग येऊन सूर्याचा प्रकाश दिसत नाहीसा व्हावा, तसा माझ्यातल्या भगवंताचा प्रकाश काही वेळेला दिसत नाहीसा होतो. तो साध्या ढगाने होऊ शकतो. ढग याची काय चीज आहे. आता आज विमानं सोडायची ना त्याच्यावर पाडण्यासाठी, पाऊस वगैरे असं ऐकतो आपण, आज सगळ्या बातमी आहे सगळं ऐकतो बा, तर तसं काहीतरी करायचं आहे आपल्याला. तर तो साधा जो ढग आहे तो सुद्धा सूर्याचा एवढा प्रकाश की ज्या सूर्याच्या जवळ शक्य नाही जाणं, तो सुद्धा अडवू शकतो. आता हे सगळं ठीक आहे. आता आपण साधकांसाठी हे सर्वविध भानु या दोन्ही गोष्टीचा आपण थोडंसं अर्थ पाहिला. तर आता आपल्यासाठी सूचना काय किंवा काय घेता येईल याच्यामधून, काय आपण शिकू शकू, तर 4 गोष्टी त्यावेळेला सांगितल्यात. आता 5वी सांगतो की सूर्यकिरण ज्या वेळेला प्रकाशित करतात, भानु ज्या वेळेला सूर्य प्रकाशित करेल त्यावेळेला सूर्यकिरण फुलं पण प्रकाशित करतो, झाडंही प्रकाशित करतो, काटे पण प्रकाशित करतो, रस्ताही प्रकाशित करतो, खड्डे प्रकाशित करतो, माणूस, दगड, रस्ता, झाडे, खड्डे काय असेल ते सर्व प्रकाशित करणं एवढंच त्याचं काम आहे. तसंच भगवंत जर जागा झाला तर आपल्यातलं सर्व प्रकाशित होतं. मग अशा वेळेला दोषसुद्धा प्रकाशित होतात. साधकांनी दोषांना सामोरं जायला घाबरू नये, ते त्याचं कामच आहे असं लक्षात ठेवा. ज्या वेळेला सूर्य उगवतो, म्हणजे काही काही वेळेला माणसं असं म्हणतात आम्ही उपासनेला लागलो आणि आम्ही इतके दुर्गुणी होतो की काय असं वाटायला लागलं. पूर्वी फार आम्ही सद्गुणी वाटत होतो, पण अहो नाम घ्यायलापासून लागल्यापासून काहीतरी आणखीनच वेगळं काहीतरी झालंय आणि मी खूप रागीट आहे असं मला वाटायला लागलं नाही, ते आहेच, फक्त तुम्हाला ते कळत नव्हतं पूर्वी. ते नाम घेतल्यामुळे आता प्रकाशाला, नामाचा प्रकाशाला म्हटल्यानंतर जशी तुमच्यातली फुलं दिसायला लागली तसे काटे पण दिसायला लागले, असं झालेलं आहे. दुसरं काय झालेलं नाही आहे, ते आहे तिथेच आहे. फक्त सूर्य उगवल्यावर त्यांनी फुलं दिसत आहेत तसे काटे पण दिसायला लागले, असं झालेलं आहे. त्यामुळे त्याचं ते काम आहे. त्यामुळे आपल्यातलं सुद्धा सगळं चांगलं वाईट प्रकाशित होतं, त्याचा फायदा करून घ्यायला पाहिजे होतं. वित्तमुळे सर्व प्रकाशित होतं, त्या जाणीवेमुळे सर्वच प्रकाशित होतं. ते प्रकाशित झाले की मनाची आपली अवस्था सुद्धा प्रकाशित होते. तर इथे हे आहे, इथे ते आहे, इथे चांगलं आहे, इथे वाईट आहे, इथे आहे, हे मत्सर आहे, हा भाव आहे, हे दुसऱ्याची बेदरकारपणा आहे, हे बेसावतपणा आहे, ही जाणीव नाही, हे आपण अकृतज्ञ आहोत, अमुक आहे, असं सगळं छान प्रकाशित होतं. आता त्याच्यातलं काय ठेवायचं आणि काय काढून टाकायचं एवढं ठरवायचं. ज्या वेळेला सूर्यप्रकाश चांगल्या तऱ्हेनं आपल्याला दिसत असतो, त्याच्यात ते फूल दिसतं, त्यावेळेला काटा बाजूला करून टाकतो आपण आणि फूल आलं घेतो. मग हे आपल्याला प्रकाशामुळे शक्य होतं. अंधारात फुलं काढायला जा, काटा टोचल्याशिवाय राहत नाही. तसं आत्ता सध्याचा प्रपंच चाललेला असतो.
म्हणून काटे टोचतात. तर प्रपंचात काटे का लागतात? तर सूर्याचा प्रकाश नाही आहे, अंधारात जसं फुल काढायला गेल्यावर काटे लागतात, तशी प्रपंचाची अवस्था होते. त्यात जर भगवंत आणला तर प्रकाशित होतं आणि काय नको आहे ते बरोबर टाळता येतं. ते टाळता यावं यासाठी वितमुळं जे अप्रकट असतं, जे दिसत नाही, जे आपल्याला पाहायचं नसतं. आपले दोष कोणाला पाहायचे असतात? कुणाला नसतात. शक्यतो आपण सद्गुणी आहोत असं जवळजवळ सगळ्यांचं यावर एकमत असतं बरेच वेळेला. म्हणजे अनेक गोष्टीत माणसाचं एकमत झाले नाही कधी, आणि होण्याची शक्यता पण नाही वाटत बाहेर सगळीकडे पाहिलं तर. नाही तर एवढे पक्ष काढायची गरज लागली नसती. तर त्यामुळे ते सगळं होणार नाही. पण ह्या बाबतीत मात्र सर्वसाधारणपणे आपण चांगले आहोत का नाही याच्याबद्दल कोणाचंही दुमत नसतं. सगळे मिळून चांगले आहोत आपण असं वाटतं. तर हे जे आहे ते तसं दाखवणार नाही. त्यांनी एकदा प्रकाश आणला की ते पण दाखवणार. प्रकाशित केलं की प्रकाशित जे सगळं आहे ते प्रकाशित होऊ दे. त्याची काळजी करायचं काही कारण नाही. उलटं आपल्याला त्यामुळं शुद्ध होता येण्याची शक्यता आहे. काटे एकतर टाळता तरी येतील, नाही तर मोडून टाकून तरी देता येतील. हे त्या सर्ववितमुळे शक्य होईल आपल्याला. कारण ती जाणीव एकदा जागृत झाली की ते आपल्याला दोष पण दाखवेल. बरं झालं की दोष काढून टाकायला तरी तो कळायला पाहिजे ना. पोटात दुखतं, अलीकडे ते एक्सरे निघाले, ते वरनं टाकलं की ते कळतं म्हणतात. त्यांना दिसतं लगेच तिथे खडा आहे म्हणतात. ते तर ह्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे. तुमची दुखी सगळी त्यामुळे कमी येईल. आणि म्हणजे हे सगळं ते सांगतात त्यावेळेला कळल्यामुळे बरं वाटतं. पण पेशंट काळजीत पडतात असं पण आहे त्याच्यात. मी असं ऐकलं होतं की एक पेशंटला असं ते निदान केलं आणि डॉक्टर सांगत होते. मग आता त्यांनी ते सगळं चित्र पाहिल्यावर त्यांच्या काय लक्षात यायचं ते लक्षात आल्याबरोबर पहिल्यांदा त्यांचा चेहरा पडला होता, नंतर त्यांचा चेहरा फुलून आला आणि नंतर त्यांनी त्याला सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका. अलीकडे खूप प्रकारचे रोग नवीन निघालेले आहेत. होत असतं, प्रत्येकाच्या वाट्याला ह्या गोष्टी येतात. काय सगळ्यांच्या सारख्याच ते आपल्या कॅन्सर झाला होता. आता कसं सांगायचं म्हणजे सांगायचं म्हणून मी तयारी चालली आहे सगळी पहिली. मग त्यानंतर बाबा असं झालेलं आहे, हा अशा तऱ्हेचा एक रोग आहे, त्यामधलाच हा एक कर्करोग आहे, तो आपल्या वाट्याला आलेला आहे. तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही आहोत. वाटलं तर तुम्हाला पुण्याला मुंबईला वगैरे नेऊ. पेशंटचा चेहरा आणखी पडत चालला. त्यामुळे त्यांना वाटलं ह्याला धक्का बसला. तर म्हणलं मला कॅन्सरचा नाही धक्का बसला, तुम्ही आहात आणि पुण्या मुंबईला नेणार आहात, त्यामुळे तर आम्हाला असं मी आपलं एक गोष्ट ऐकली म्हणून सांगितली. तर तसं काळजी करायचं कारण नाही आहे. भगवंताचं ह्याच्यात काही नाही. कोणी असलं तर क्षमा करा, डॉक्टर पुढे पाठवत असतील तर त्यांना जाऊ द्या. तुला जायचं असेल तर कोणाला तर जाऊ द्या. पण आपलं काही वेळेला असं होतं ना, तर ते त्या याचं लक्षण आहे. त्या वेळेचे ते अशा घटना होतात. तर आपल्याला ह्याच्यातून काय कळतं की डॉक्टरना काय दिसतं, खरं त्यांचं शास्त्र पाहिलं तर शास्त्राप्रमाणे तो भेद करून जातो आणि तिथे तो त्या प्रकाशाने त्याला त्याच्यातला खडा दिसतो. आणि तो खडा किंवा काय आठ आहे, खडा आहे, अमका आहे, तमका आहे, ते जे काय आहे ते दिसलं. ते दिसल्याचा परिणाम असा आहे की त्याच्यापुढे आता काही तो मार्ग आहे. त्यामुळे ते डिझॉल्व्ह करतील, ते गोळीनं करतील, ते ऑपरेट करून करतील, काय ते करतील आणि काढून टाकतील आणि तुम्ही त्या दुःखापासून मुक्त व्हाल. असं खरं म्हणजे त्याचं मूळ शास्त्र आहे. आता हे बाकीचं सांगितलं हे सगळं आपल्या इथे कोणाला लागू नाही बरं का, ते बाहेर काय असेल कुठेतरी. पण असं आहे ते मूळ शास्त्र असं आहे की नाही की ते आपल्याला त्या दुःखमुक्त करण्यासाठी आहे. तसं हा जो सर्ववित आहे ना, तिला जर ह्या भाषेमध्ये नाव घ्यायचं झालं तर ह्याला एक्स रे म्हणतात. मी ह्याला A to Z रे म्हणतो. हा A to Z रे आहे, सगळं प्रकाशित करतो. काय ते गुण अवगुण काय जे सगळं आपल्यात असेल ना ते सगळं प्रकाशित करतो. आणि त्यामुळे जे जे नको आहे ते पण दिसतं, ते लगेच काढून टाकता येते एक. आणि मग तेच काम साधनाचं, त्याला साधना म्हणतात. ते काढून टाकणं ह्याला साधना म्हणतात. ते साधनेने आणि भगवंताच्या कृपेने काढता येतं. आपली वेळ संपली तर त्यामुळे हे साधनेने आणि कृपेने काढून टाकता येतं. हेच मला तुम्ही सांगणार होतात बहुतेक सर्व वित्त. आता मला तेवढं तरी करणं लागाय. तर त्यामुळे तेवढं करता येतं आपल्याला. एवढं शक्य आहे की ते दिसल्यामुळे त्या एक्सरेमुळे आधी शक्य झालं ना की ते पोटात काय होतं, काय आणखीन कुठे काय होतं ते सगळं कळलं. मग तसं ही सर्ववित आहे. ती जर आपण जाणीव ठेवली की अरे भगवंत सर्ववित फानु आहे, तर मला काळजी करायचं काही कारण नाही. त्याची प्रार्थना केली की तो माझ्यातलं सगळं प्रकाशित करेल आणि दाखवून देईल की ही चूक हे बरोबर. फक्त प्रामाणिकपणा माझ्याकडे पाहिजे की हे आहे, हे मी मान्य करावं. एकतर क्षमेनी नाहीतर कृतीनी ते दूर करावं. एवढं करणं मला शक्य आहे. तेव्हा साधकाच्या दृष्टीनं अपप्रवृत्ती विकार यांचं दर्शन झालं तर घाबरण्याचं कारण नाही. ते घालवायला क्षमा करा, ते भागवायला नव्हे घालवायला, ते जे काय आहे ते सगळं पूर्ण करायला, नाहीसं काढायला, काढून टाकायला तुम्ही जी कृती करणार आहात तिच्यात कृपेचा हात देण्याचं आणि तोही विनामूल्य काहीही त्याच्यासाठी अपेक्षा न बाळगता एक जीव शुद्ध होतो आहे ह्या भावनेनं त्याला सहाय्य करण्याचं सामर्थ्य भगवंताकडे आहे. आणि ते त्याच्यातून येतं. कारण भगवंत हा याच्याच बरोबर विश्वभूक आणि शर्वाहा असा आहे. तेवढे दोन शब्द शेवटची सुरुवात करून ठेवायची होते की तो
जो सगळंच खाऊ शकतो तो जो काही अपप्रवृत्ती आहे ती काही नाही का खाऊ शकत, ती भस्मसात करून टाकेल. तो हे कसाही असेल, एक वेळ शस्त्रक्रियेनं खडा बाजूला काढून टाकलेला नष्ट करण्यासाठी वेगळी प्रक्रिया करावी लागेल, पण भगवंत नष्ट करतो त्यावेळेला पूर्ण नाहीचं करून टाकेल, त्याचं काय शिल्लक ठेवणार नाही. म्हणजे आपल्यातल्या अपप्रवृत्ती किंवा काय चुकीचं असेल ते काढून टाकून शुद्ध आणि आनंदी करण्याचं सामर्थ्य सर्वविध भानूमध्ये आहे. कारण तो विश्वभूक आहे, त्याच्यातलं जे जे त्याला चुकीचं दिसतं आहे म्हणून अवतार होतात. म्हणजे ह्याच्यातले जे अवतार होतात ते अशा तऱ्हेनं जे वाईट आहे ते काढून टाकण्यासाठी, त्याचा संहार करण्यासाठी होतात. म्हणून शर्वाहा हे त्याचं वैशिष्ट्य आहे. शर्वाहा हे श्रू धातूपासून आहे, श्रूचा अर्थ संहार करणं. तो त्या वाईटाचा संहार करण्यासाठी येतो. संहार सर्वाचाच होतो हे लक्षात ठेवावं. संहार सर्वाचाच होतो, सर्वच गोष्टीचा होतो, पण त्यात फरक आहे की जे चांगलं असतं त्याची सांगता होते आणि जे वाईट असतं त्याचा संहार होतो. रामकृष्ण झाले तरी शेवटी सांगता झाली, अवताराची सांगता होते, शुद्ध जीवाची सांगता होते, अशुद्ध जीवाचा संहार होतो. तो आधी होतो आणि मग रामकृष्णांची सांगता होते. राम म्हणून जर उदयाला आला, अवतार म्हणून आला, कृष्ण म्हणून अवतार म्हणून आला, तर त्याच्या अवताराला त्याच्या देहाच्या रूपाने सांगता ठेवलेली आहे. ती पण आहे, तोही एक प्रकारचा संहारच की, पण ती सांगता आहे. सांगता वेगळी आणि संहार वेगळा. तर संहार त्याच्या आधी रावणाचा होतो, त्याच्या आधी कंसाचा होतो आणि मग रामाला आणि कृष्णाला निरोप दिला जातो. तेव्हा आपण जर सात्विक असू तर आपल्याला निरोप मिळेल, संहार होणार नाही, एवढी खात्री बाळगायला हरकत नाही. कारण भक्तांना रक्षण देणं हे भगवंताचं काम आहे. तेवढं म्हणूया. जय पांडुरंगा तुझी सत्याची या भक्त जगती रक्षण भक्ता देशी, या भक्त जगती रक्षण भक्ता देशी, भक्ता देशी. जय पांडुरंगा विठ्ठला सदया, जय पांडुरंगा विठ्ठला सदया. ये अपात्र कुणी बा पात्र तुझ्या पायाशी, ये अपात्र कुणी बा पात्र तुझ्या पायाशी. तू दर्शन मात्रे स्मरणे पावन करीशी, तू दर्शन मात्रे स्मरणे पावन करीशी. जे प्रेमळ दुर्लभ संत हृदयी तू धरीशी, जे प्रेमळ दुर्लभ संत हृदयी तू धरीशी. दे अपात्र दीना